मी रोहिणी गोयल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे वडे। तर पहिले मी एक वाटी पूर्ण भरून, हे बघा, एक मीडियम आकाराची वाटी घेतले, साबुदाणे पूर्ण भरून घेतलेत एक वाटी। आता हे स्वच्छ दोनदा मी साबुदाणे धुणार आणि भिजवत ठेवणार। तर मी धुवून घेते पहिले। तर आपण एकदा धुतलं ना तर बघा एक केवढं सफेद पाणी निघाले। तर आता आपण हे पाणी बदलूया, परत एकदा धुवूया आणि मग भिजत ठेवूया। आता हे साबुदाणे आपले स्वच्छ धुवून झालेत, पाणी मी पूर्ण काढलंय। आता आपण पाणी टाकून घेऊया याच्यात भिजवायसाठी। साबुदाण्यांमध्ये फक्त भिजतील एवढं पाणी आहे बघा। आता तुम्ही बघू शकता बघा, फक्त भिजतील एवढंच पाणी ठेवलं मी साबुदाण्यामध्ये। जास्तीचं पाणी आपल्याला नाही ठेवायचं। आता मी 4 तासासाठी हे साबुदाणे भिजत ठेवते। तर भेटूया 4 तासानंतर। तर आपण शेंगदाणे आता भाजून घेऊया साबुदाण्याच्या वड्यासाठी। तर मी शेंगदाणे भाजते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर। बघा छान आपला मस्त साबुदाणा भिजलाय मस्तपैकी, बघा। आता हे दाबले झालं। आता आपण बटाटे याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया। आता आपण बटाट टाकून ना, आपण 3 बटाटे घेतलेली, समप्रमाण घ्यायचं, म्हणजे जेवढं आपण साबुदाणा घेऊ तेवढंच बटाट पण घ्यायचं। तर आता मी चांगली बटाटे याच्यात मॅश करून घेतली। आता जो शेंगदाणे आपण हे केलेले भाजलेले ते मी कुटून घेतले। ते पण चांगले मॅश करून घेते मी। आणि कोथिंबीर आपण कापून ठेवले, बारीक कोथिंबीर। तुम्हाला नसेल चालत उपवासाला तर नका घेऊ। काही लोक नाही खात कोथिंबीर। आणि एक कमी तिखट मिरची घेतली आपण, एकदम स्पायसी नाही। आपण इथे 1 टीस्पून मीठ टाकणार आहे, एवढं नाही टाकायचं। तर आपण आता पीठ चांगलं, म्हणजे हे जे साबुदाणे चांगले आपण मळून घेतले। आता आपण याचे वडे तयार करून घेऊया। तर छान आता आपण साबुदाण्याचे वडे करून घेऊया। गोल असे करायचे। मी छान मळल्यानंतर मग केलेत। आणि याच्यामध्ये ना मी कढीपत्ता पण ॲड करणार आहे। पहिले मी करून घेते, कढीपत्ता आणायला पाठवले मी, तर कढीपत्ता पण टाकणार आहे। तुम्हाला हवं ना तर नेहमी, म्हणजे मी टाकते जिरं आणि मिरचीची पेस्ट करते आणि टाकते। पण ना जिरं आज मला असं वाटलं की वेगळे जरा करून बघूया, तर मी आज जिरं नाही टाकलं। जिऱ्याशिवाय पण छान लागतात, तर असे पण चांगले लागतात। अर्धा टीस्पून मी ते साखर घेतलेली आहे। 4 कढीपत्त्याची पानं पण मी टाकली। कढीपत्ता खूप छान लागतो वड्यांमध्ये। आता आपलं तेल एकदम छान कडक गरम झालेलं आहे। थोडंसं कमी करते गॅस मी, आपल्याला फास्ट गॅसवरच तळायचे। आता आपण वडे टाकून घेऊया याच्यामध्ये। फास्ट गॅसवरच आपण वडे तळून घ्यायचे। बघा
छानपैकी आपले मस्त वडे तळले जातात. तर आता आपले वडे तर झालेले आहेत. आता आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी मी इथे थोडी कोथिंबीर घेतले आणि थोडेसे वाचले शेंगदाणे, ते थोडे अजून आहेत माझ्याकडे. शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि मिरची. मिक्सरच्या भांड्यात आपण कोथिंबीर घेतली, शेंगदाणे आपण मग अशी भाजले ते घेऊया. दोन छोट्याशा मिरच्या घेतल्या. चटणीमध्ये आपण शेंगदाणे, कोथिंबीर आणि मिरची टाकलेली. नंतर मी 1 टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर टाकली. आपली चटणी झालेली आहे. आपण सर्व करूया. तर आपले साबुदाणे वडे तयार आहेत. मस्त क्रिस्पी असे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत आपले. तुम्ही पण हे आषाढी एकादशीला बनवून बघा. तुमचे कसे झालेले ते मला कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर फ्रेंड्स बरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. छान असे क्रिस्पी झालेत बघा.